रामकृष्ण हरी. प्रत्येक जण देवाला प्रसन्न करण्यासाठी तीर्थयात्रेला जात असतो. कोणी भीमेला जातं, प्रयागराज, काशी, मथुरा अशी तीर्थयात्रा करत असत. पण तीर्थयात्रा केल्यावर देव प्रसन्न होईल का हो? देव पावेल का असं कोणाला वाटतं? तुकाराम महाराज याचं उदाहरण देताना त्यांच्या अभंगात फार सुंदर सांगतात. नाभी मृगाची कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी. अहो, तुकाराम महाराज म्हणतात त्या हरणाच्या नाभीत असणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधासाठी ते हरिण इतरत्र वनात हिंडत असत, व्यर्थ हिंडत असत. त्याला माहित नसतं की आपल्या नाभीतूनच कस्तुरीचा सुगंध येतोय. शेवटी त्या सुगंधाच्या पायी ते हरिण आपलं प्राण गमावतं, पण त्याला त्या सुगंधाची प्राप्ती होत नाही. त्याप्रमाणेच माणसाचंही आयुष्य झाले. माणूस आपल्या अंतःकरणात डोकावून पाहिलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात असलेल्या देवाला जाणता आलं पाहिजे. देव प्रसन्न होतो, पण कशानं होतो? देवाचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. असं केल्यानं देवाची प्राप्ती होत असते. परंतु आपण करतो का हे मनापासून आपण सांगावं. हे जर करायचं असेल, देवाला जर प्राप्त करायचं असेल, तर गरजू लोकांना गरज भागवता आली पाहिजे. तहानलेलं आहे त्याची ताण भागवता आली पाहिजे. भुकेलेलं आहे त्याची भूक भागवता आली पाहिजे. असं केलं ना तर तुकाराम महाराज म्हणतात निश्चित देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण.